नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत आजच्या पंचांगाची माहिती. आज 11 जुलै 2024 गुरुवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 11 जुलै 2024 गुरुवार आषाढ माहातील शुक्ल पक्ष पंचमी तिथी आहे. ही आषाढ शुक्ल पक्ष पंचमी तिथी सकाळी 10:03 असणार आहे, ज्या उपरांत षष्ठी तिथी प्रारंभ होणार आहे. जर का आज आपण आपल्या नक्षत्राकडे बघितलं तर पूर्व फाल्गुनी नक्षत्र दुपारी 1:04 असणार आहे आणि त्या उपरांत फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आपल्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होणार आहे दुपारी 2:12 जो की संपणार आहे दुपारी 3:50. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर ते तुम्ही टाळू शकता. यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि आता आपण वळूया आजच्या अभिजित मुहूर्ताकडे. आपला आजचा अभिजित मुहूर्त सुरू होत आहे दुपारी 12:05 जो की संपणार आहे दुपारी 1 वाजता. आज कौमार षष्ठी आहे. कौमार षष्ठीच्या आमच्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि याचबरोबर आपण बघणार आहोत की आजचा सूर्य मिथुन राशीत असणार आहे आणि चंद्रदेव 11 जुलै 2024 संध्याकाळी 7:50 सिंह राशी आणि त्या उपरांत कन्या राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया आज मिथुन राशीचं दैनिक राशीफळ काय म्हणता ते. आजचा दिवस घटनांनी भरलेला नक्कीच असणार आहे. परिस्थिती तुमच्यासमोर काही जुने अवंचित मुद्दे पुन्हा उभे करेल, ज्यापासून तुम्ही टाळण्यासाठी इच्छित होतात. या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्हाला सहनशील दृष्टिकोन स्वीकारावा नक्कीच लागेल, कारण आज तुम्ही पुरेसं कारण नसतानाही स्वतःसह प्रत्येकावर कठोर होणार आहात. या संघर्षातून नवीन संधीही निर्माण होतील आणि अंतिम परिणाम चांगलाच असेल. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. तुम्ही एकाच वेळी बरेच काही करण्याचा प्रयत्न करत आहात आणि आता याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसायला लागला आहे. सतत रात्री उशिरापर्यंत काम करत राहिल्याने तुम्ही कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार नाही आहात. याचा तुमच्या आरोग्य आणि करिअर दोन्हीवरती नकारात्मक परिणाम होणार आहे. तुम्हाला आरोग्यदायी सवय अंगीकरणासाठी अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. आज चांगली झोप घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि आता आपण बघूया मिथुन राशीचं प्रेम आणि नातेसंबंधांकडे. प्रेम तुमच्या तन आणि मनावर हावी आहे. प्रत्यक्षात प्रेम सर्वत्र आहे, फक्त तुम्हाला त्याच्या उपस्थितीबद्दल सतर्क राहावे लागेल. पावले सावधगिरीने टाका आणि मित्रांकडून सल्ला घेण्यात संकोच करू नका. तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, परंतु घाईघाईत निर्णय घेण्यापूर्वी सावध राहा. तुमचा शांत स्वभाव सर्वांना तुमच्याकडे आकर्षित करेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील छोटीशी गूढता सर्वांना मोहित नक्कीच पाडेल. फक्त तुम्ही असेच राहा. आणि शेवटी आपण वळूया मिथुन राशीच्या करिअर आणि धनराशीफळाकडे. जर तुम्ही अलीकडेच कोणती परीक्षा दिली असेल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकते. तुम्हाला कठोर मेहनत आणि समर्पणाचे फळही मिळेल. आज तुम्ही आर्थिक योजनांबद्दल जाणून नक्कीच घ्याल. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य योजनेवर तुमच्या मित्र आणि सहकाऱ्यांकडून सल्ला घ्या. प्रस्ताव तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. तुमचा दिवस ऑफिसमध्येही आज नक्कीच चांगला जाईल.
प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.